नमस्कार. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या फेसबुक लाईव्ह लेक्चर सिरीजमध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. आजच्या आपल्या व्याख्यानमालेस डॉक्टर जोगेंद्र सिंग बिसेन सर लाभले आहेत. सदर मंचावर सर आपले खूप खूप स्वागत. सरांचा मी आपणास थोडक्यात परिचय करून देते. डॉक्टर जोगेंद्र सिंग बिसेन हे 6 ऑगस्ट 2019 पासून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून कार्यरत आहेत. सरांनी डिसेंबर 2015 ते डिसेंबर 2018 या कालावधीत एक्झिक्युटिव्ह काउन्सिल ऑफ मौलाना आझाद नॅशनल उर्दू युनिव्हर्सिटी हैदराबादचे सदस्य म्हणून काम पाहिले आहे. तसेच सर हे टीचर सिलेक्शन कमिटी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे चान्सलर्स नॉमिनी म्हणून कार्यरत आहेत. एवढेच नव्हे तर डॉक्टर बिसेन सर हे अनेक इतर नामवंत संस्थांचे सदस्य म्हणूनही कार्यरत आहेत. आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना सरांनी एमफिल व PhD पदवी पूर्ण करता मार्गदर्शन केले आहे. तसेच त्यांना शैक्षणिक व प्रशासकीय क्षेत्रात 27 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. सरांचे अनेक पुस्तके, लेख व शोधनिबंध आतापर्यंत प्रकाशित झाले असून त्यांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. धन्यवाद सर, आज आपण आपला बहुमूल्य वेळ आम्हा सर्वांस देत आहोत आणि आम्हाला मार्गदर्शन करणार आहात. त्याबद्दल मी ऋतुजा राऊत आयोजकांच्या वतीने आपले खूप खूप आभार मानते व आजच्या कार्यक्रमाची पुढील सूत्रे आपणास सोपवते. धन्यवाद. नमस्कार. अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित आजच्या या व्याख्यानाच्या कार्यक्रमामध्ये काही तांत्रिक अडचणीमुळे विलंब झाला, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. मी मुंबई विद्यापीठाचे आणि सेंटर फॉर सेंट्रल युरेशियन स्टडीज या विभागाचे त्या ठिकाणी कार्यरत सर्व सहकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानतो की या निमित्तानं आपल्याशी संवाद साधण्याची त्यांनी मला संधी उपलब्ध करून दिली. शब्दांकनाला प्रारंभ करत असताना 2 गोष्टी या ठिकाणी नमूद करणं मला आवश्यक वाटतं. क्रमांक 1, माझी मातृभाषा ही हिंदी आहे. मी हिंदीचा प्राध्यापक आहे. हे यासाठी सांगतोय की मराठीत बोलत असताना अनावधानानं काही प्रमाद घडला, काही चूक घडली तर आपल्यासारखी विद्वान मंडळी मला क्षमा करतील. परंतु महाराष्ट्रात राहतो, मराठीची भाकरी खातो, पण माझं कर्तव्य ठरतं मी मराठीतून माझे विचार व्यक्त केले पाहिजेत, म्हणून मी मराठीतून मांडणी करतो आहे. दुसरा विषय, हिमालयासारखं उत्तुंग ज्यांचं व्यक्तिमत्व आहे, सागरासारखं जे अथांग आहे, अशा अण्णाभाऊंच्याबद्दल मी 25-30 मिनिटामध्ये मांडणी करावी हे माझ्या क्षमतेच्या बाहेरचं आहे. काही बिंदूंना आपल्यासमोर ठेवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. भारत ही नररत्नांची भूमी आहे आणि त्या नररत्नातीलच एक रत्न अण्णाभाऊ साठे. अण्णाभाऊजींचा जन्म हा 1 ऑगस्ट 1920ला वाळवा, पूर्वीचा सातारा जिल्हा आताचा सांगली जिल्हा या ठिकाणी झाला. अण्णाभाऊंचं नाव तुकाराम भाऊराव साठे. अण्णाभाऊंच्या कालखंडाबद्दल जर आपण विचार करायला लागलो तर लक्षात असं येतं की अण्णाभाऊंचा कालखंड हा अत्यंत कठीण कालखंड आहे. जातीवादानं थैमान घातलेला आहे. अन्याय, अत्याचार, शोषण यांनी कळस गाठलेला आहे आणि अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये अण्णाभाऊंचा जन्म झाला. बालपणीच्या आठवणी, बालपणीचे प्रसंग हे माणसाच्या अंतर्मनावर कोरले जातात. ती बालपणीची शल्य हा माणूस विसरू शकत नाही. वाटेगावच्या शाळेमध्ये शिकत असताना उच्च नीचता मानणाऱ्या शिक्षकाच्या वतीनं अण्णाभाऊंना शाळेच्या बाहेर बसून त्यांचा अपमान करण्यात आला. याची चीड अण्णाभाऊंच्या मनात होती. खरं पाहता
राज्याच्या आणि देशाच्या इतिहासामध्ये अशा अनेक घटना आपल्याला पाहायला मिळतील की उपेक्षित समाजात जन्म झाल्यामुळे केवळ प्रस्थापितांच्या वतीनं शिक्षणाचे अधिकार नाकारले गेले किंवा त्यांच्यावर अन्याय झाला. म्हणजे बघ दया पवारांसारखं बलूत जर आपण वाचलं तर आपल्या लक्षात येईल की आपण वाचले असेल की संगमनेरच्या आश्रमामध्ये शिकत असताना कुणीतरी ताटवाटी वाजवली आणि सूचना केली की जेवणाची वेळ झाली आहे, म्हणून मिळेल ती ताटवाटी हातात घेऊन दया पवार जेवायला गेले, पंक्तीत बसले आणि एवढ्यात बाण जेवढ्या तीव्र गतीनं यावा एवढ्या गतीनं कुणीतरी येतो आणि बखोटी पकडतो आणि फरफटत बाहेर नेऊन सोडतो आणि तो असं म्हणतो की तुझी जेवणाची जागा इथे नाही, तू इथे बस. शंकरराव खरात त्यांचं तळांतराळ वाचत असतानाही आपल्या लक्षात असं येईल की शंकरराव खरातांच्या जीवनामध्ये कशा प्रकारची स्थिती घडली की दुर्घटना घडलेला टेलिग्राम आल्याच्यानंतर, तार आल्याच्यानंतर चा जो प्रसंग आहे तो संबंध शरीरावर शहारे आणणारा, किंबहुना कानामध्ये कोणीतरी तापलेल्या शिशाचा रस ओतावा आणि त्यानंतर झालेली वेदना ज्या प्रकारची असावी अशी वेदना त्या ठिकाणी जाणवते. म्हणून मी म्हटलं की बालपणीची आठवणी, बालपणीची शल्य हा व्यक्ती विसरू शकत नाही. शरीरावर ज्या जखमा होतात, शरीरावर झालेल्या जखमा ह्या संबंध जगाला दिसतात. त्या औषध लावल्यानंतर त्या जखमा दुरुस्तही होतील, परंतु अंतर्मनावर झालेल्या जखमा ह्या समाजाला दिसत नाहीत, परंतु त्या दुरुस्तही होत नाहीत किंवा त्या नीटही होत नाहीत. त्याच्यासाठी कुठल्याही औषधाचा वापर करता येत नाही. म्हणजे एखादं छोटंसं झाड आहे आणि त्या झाडाच्या सालीवर, त्या लहान झाडाच्या सालीवर जर आपण काही कोरलं आणि नंतर झाड हळूहळू मोठं व्हायला लागलं तर झाड जसं जसं मोठं होत जाईल त्या मोठे होत असताना त्या सालीवर कोरलेले जे खून आहे ती देखील तशीच वाढत जाते. अगदी याच पद्धतीनं बालपणीची ही आठवण अण्णाभाऊंच्याही अंतर्मनामध्ये होती. अण्णाभाऊ त्याला विसरले नाहीत आणि त्यात एक शल्य त्यांच्या अंतर्मनामध्ये होतं, तर त्याची प्रतिक्रिया ही स्वाभाविकपणे त्यांच्या साहित्यात आणि त्यांच्या वाणीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. अण्णाभाऊंचा जन्म ज्या जातीत झाला त्या जातीत वर्णव्यवस्थेने अस्पृश्य आणि इंग्रजांनी त्यांना गुन्हेगार ठरवलं होतं. याचं शल्य अण्णाभाऊंना होतं. आल्या जरी कष्टाशा दशा अपार, तथापि न टाकीती धैर्य थोर, केला जरी पोत बळेची खाले, ज्वाळा तरी त्या वरती उफाळे. या पद्धतीनं अण्णाभाऊंनी या वर्णव्यवस्थेचा पूर्ण अभ्यास करून त्याचा सूक्ष्म अभ्यास केला आणि सामर्थ्यानिशी अस्पृश्य, कामगार, दलित, पीडित, शोषितांच्या वेदना आपल्या साहित्याच्या माध्यमातून मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. सक्षमपणे ह्या सर्व वेदना त्यांनी आपल्या साहित्यातून मांडलेल्या आहेत. त्या साहित्याचा थोडासा आढावाही आपण पुढच्या शब्दांकनामध्ये घेणार आहोत. यावरून हे सिद्ध होतं की अण्णाभाऊ ज्या सक्षमपणे साहित्याच्या माध्यमातून त्या अण्णाभाऊंनी त्या वेदना मांडल्या, व्यथा मांडल्या, तर ही जी प्रतिभा आहे, ही जी गुणवत्ता आहे, ही गुणवत्ता आणि ही प्रतिभा कुठल्या एका जाती जमातीची मिरासदारी नाही आहे. ती एका स्थलाकालापुरती मर्यादाही नाही, ती बाह्य नाही आहे, ती आंतरिक आहे. ती एका व्यक्तीपुरती मर्यादित नाही, एका समूहापुरती ती मर्यादित नाही. म्हणून तर सूर्यकुलामध्ये देखील असमंजसासारखा राजा जन्माला येतो आणि कुंभाराच्या घरामध्ये मातीच्या घोड्यामध्ये प्राण फुंकणारा शककर्ता शालिवाहन निर्माण होतो. अगदी त्याच पद्धतीनं अण्णाभाऊबद्दल देखील हे म्हणता येईल की केवळ परिस्थितीचं दुःख मांडत न बसता किंवा परिस्थिती संदर्भातील दुःख मांडण्यापेक्षा किंवा समाजातील उपेक्षित वर्गात माझा जन्म झाला आणि त्या संदर्भात कोणाला तरी दूषण देत न बसता स्वकर्तृत्वाच्या बळावर, स्वसामर्थ्याच्या बळावर, स्वतःच्या पराक्रमाच्या बळावर अण्णाभाऊंनी साहित्याची निर्मिती केली आणि इतिहासाच्या कालपृष्ठावर आपले नाव त्यांनी अजरामर केले. समाजाला अस्मितेचा धडा त्यांनी दिला. कोणत्याही व्यक्तीचं व्यक्तिमत्व जर आपल्याला समजायचं जर असेल, समजून घ्यायचं जर असेल, तर कोणत्या परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीचा जन्म झाला,
कोणत्या परिस्थितीमध्ये त्यांनी काम केलं, यासोबतच त्यांची वाणी, त्यांची लेखणी, त्यांची कृती आणि त्यांची विचारसरणी, या पंचसूत्रीच्या आधारावर त्याचं मूल्यांकन आम्हाला करावं लागेल, त्याचा आम्हाला आढावा घ्यावा लागेल. म्हणजे पोटाचा प्रश्न सोडवण्यासाठी अण्णाभाऊ मुंबईला गेले आणि मुंबईमध्ये अण्णाभाऊंनी मिळेल ते काम ते त्यांनी स्वीकारलं. परंतु हे काम करत असताना मालक आणि कामगार यांच्यामध्ये असलेला जो कलह आहे, जो संघर्ष आहे, जो अन्याय अत्याचार मालकांच्या वतीनं होतो, यावर अण्णाभाऊंनी आपली लेखणी चालवली. आणि ही लेखणी परखडपणे चालवत असताना अण्णाभाऊंचं प्रसिद्ध कवन आपल्या सर्वांना माहीत आहे, आपण सर्व अभ्यासक आहात. जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव, अशा प्रकारचं कवन त्या ठिकाणी अण्णाभाऊंनी केलं. ह्या कवनाच्या माध्यमातून स्वाभाविकपणे एक प्रकारचा स्वाभिमान अण्णाभाऊंचा मूलमंत्र आहे हे सिद्ध होतं, हे आपल्याला दिसतं. साहित्याबद्दल जर विचार करायला लागलं तर यशवंतराव चव्हाण जे असं म्हणतात, माननीय यशवंतरावांचं एक वाक्य साहित्याबद्दलचं फार छान आहे. यशवंतरावजी असं म्हणतात की ज्या साहित्यामधून अमंगलाचा नाश आणि मंगलाची स्थापना होते, तेच साहित्य उदात्त गुणांची प्रेरणा देऊन समाजाला प्रगतीच्या मार्गावर गतिमान करू शकतं. त्यालाच आपल्याला एक दर्जेदार साहित्य म्हणता येईल. अण्णाभाऊंच्या दृष्टीने विचार केला तर अण्णाभाऊंच्या दृष्टीनं साहित्य हे केवळ मनोरंजनाचं साधन नाही आहे, तर वास्तविक जीवनाचा तो आरसा आहे. अण्णाभाऊंचं साहित्य हे वास्तववादी साहित्य आहे. अण्णाभाऊच्या साहित्यामध्ये कल्पनेला स्थान नाही. अण्णाभाऊ असं म्हणतात की मी जे जीवनात पाहिलं किंवा मी जे जीवन जगतो, पाहतो, अनुभवतो, तेच मी लिहितो, तेच मी माझ्या साहित्यातून मांडण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे कल्पनेला पंख लावून भरारी मी घेत नाही, या प्रकारची मांडणी अण्णाभाऊ त्या ठिकाणी करतात. म्हणजे कलेसाठी कला किंवा मनोरंजनासाठी कला याच्या पलीकडे जाऊन वास्तव जीवन चित्रित करण्यासाठी साहित्याचं उपयोजन करणे हे अण्णाभाऊंच्या साहित्याचं वैशिष्ट्य आपल्याला मानता येईल. म्हणून स्वाभाविकपणे वास्तविक जीवनचं चित्रण ज्या ठिकाणी होतं, त्या ठिकाणी स्वाभाविकपणे निर्माण झालेलं साहित्य हे जनतेला आपलं साहित्य वाटायला लागतं. अण्णाभाऊ समाजाचे चालते बोलते व्यासपीठ म्हणायला देखील हरकत नाही. त्या काळातील समाजाचं वास्तव चित्रण त्यांनी केलं. त्या काळातलं ते वास्तव चित्रण ऐतिहासिक दृष्टीनं जर विचार केला तर इतिहासाच्या दृष्टीनं त्या काळाचं ते दस्तऐवज म्हणून आपल्याला विचार करता येईल की त्या काळातली परिस्थिती कशा प्रकारची होती. म्हणजे ग्रामीण जीवनाची वास्तविकता, ग्रामीण जीवनाची संस्कृती, त्या काळातील व्यथा, वेदना, उपेक्षितेचं जीवन, या सर्वांचं चित्रण अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे तमाशाबद्दल एक वेगळा भाव, एक उपेक्षित भाव, तिरस्काराची भावना समाजामध्ये ज्यावेळेस दिसून येते, त्यावेळेस अण्णाभाऊंनी तमाशाचं नामकरण बदलून लोकनाट्य केलं आणि एका अर्थानं त्याला प्रतिष्ठा मिळवून दिली. केवळ तमाशाचं नाव लोकनाट्य करून चालणार नाही, तर अण्णाभाऊंनी आपल्या तमाशातील नर्तिका ही आपल्या कादंबरीचा विषय होऊ शकते हे सिद्ध केलं. म्हणजे अण्णाभाऊंच्या एकूण साहित्याचा जर विचार केला, त्याची जर वर्गवारी केली तर संघर्ष आणि साहसाच्या लिहिलेल्या कादंबऱ्या देखील आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. प्रेमासंदर्भात लिहिलेल्या कादंबऱ्या आपल्याला त्या ठिकाणी साहित्य देखील आपल्याला पाहायला मिळेल. महिलांच्या समस्यांबद्दल लिहिलेलं साहित्य देखील आपल्याला पाहायला मिळेल आणि ग्रामीण जीवनातलं यथार्थ दर्शन घडवणारं साहित्य देखील आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. म्हणून अण्णाभाऊंच्या या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कादंबऱ्याचा विचार करत असताना ज्या 30 कादंबऱ्या समोर येतात, त्या सर्व कादंबऱ्याबद्दल बोलणं तर या ठिकाणी शक्य होणार नाही. म्हणून केवळ एकेका प्रवर्गातील एकेका कादंबरीचा उल्लेख या ठिकाणी करून मी या ठिकाणी माझ्या विषयाला मी पुढे घेऊन जातो. म्हणजे ज्या ठिकाणी साहस आणि सामर्थ्याचा विषय आहे, तर ज्यावेळेस महामारी आत्ताच्या स्थितीमध्ये तर फार उपयुक्त दिसून येईल की आत्ताही सध्या आपण सर्वजण एका महामारीच्या स्थितीतून आपण मार्गाक्रमण करत आहोत आणि तशीच त्याच प्रकारची स्थिती ज्यांचं हातावर पोट आहे त्यांच्यासाठी फार मोठी समस्या आता निर्माण झालेली आहे. त्या काळात देखील
ज्या रोगानं पछाडलेलं होतं, महामारी पसरलेली होती आणि त्या स्थितीमध्ये दलितांना जीवन जगणं हे फार अवघड झालेलं होतं. तर आहे त्या स्थितीत तुम्ही जगा या प्रकारचा संदेश देत असताना स्वाभाविकपणे अण्णाभाऊंचा जो नायक आहे फकीरा कादंबरीचा, तो फकीरा हा वेगवेगळ्या प्रकारच्या गोदामांना आणि इंग्रजांच्या धनसंपदेला लुटतो आणि त्याला समस्त जनतेमध्ये देण्याचं त्या ठिकाणी काम तो करतो. वैजंतासारखे ती कादंबरी आहे की ज्या वैजंता कादंबरीमध्ये प्रेमाचं दर्शन आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. की वैजंता कादंबरीमध्ये चंद्रा आणि गजरा या दोन महिला त्या ज्या तमाशात काम करतात आणि या तमाशात काम करणाऱ्या वैजंता आणि गजरा याच्यामध्ये संघर्ष होतो आणि गजरा तो फड सोडते. गजराची कन्या वैजंता, त्यांची मुलगी वैजंता ही मोठी होते आणि आपल्या अंतर्मनामध्ये चंद्राच्या वतीनं जो आपला अपमान झालेला आहे त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी वैजंताला गजरा तयार करते. दरम्यान वैजंताचं उमाशी प्रेम असतं. उमा वैजंताला म्हणतो की काही स्थिती झाली तरी तू तमाशात नृत्य करायचं नाही, तमाशाला तू जायचं नाही. परंतु आई एकदा तू फक्त चंद्राच्या सोबत त्या ठिकाणी स्पर्धा कर या प्रकारचा आग्रह धरते आणि आपल्या प्रियकराचे शब्द मोडून वैजंता त्या ठिकाणी सादरीकरण करते. स्वाभाविकपणे जे प्रेक्षक आहेत त्यांची मोठी दाद वैजंताला मिळते आणि चंद्रा त्या ठिकाणी परास्त होते. परंतु या एका घटनेमुळं माझं वैजंतानं ऐकलं नाही म्हणून उमा तिच्यापासून दूर जातो आणि इथून संघर्ष सुरू होतो. मग तो फड चालवणारा मग बाबालाल असेल किंवा त्याचा मुलगा चंदूलाल असेल. चंदूलाल हा वैजंताच्याकडे आकर्षिला जातो, परंतु वैजंताचं उमाशी प्रेम आहे आणि पुढं वैजंताला मिळवण्यासाठी चंदूलाल जो संघर्ष करतो त्यातून त्याला जेल होते, कारागृहातून तो परत येतो, पुढे शेवटी तो जाऊन आत्महत्या करतो. पण हे सर्व होत असताना देखील सर्वात महत्त्वाचा विषय जो येतो तो वैजंता आपलं चारित्र्य, आपलं शील हे नष्ट होऊ देत नाही. म्हणजे अण्णाभाऊंच्या कादंबऱ्यांचा जर विचार केला तर मग वैजंता असेल, रानबोका असेल किंवा तारा असेल, या कादंबऱ्यामध्ये लोकनाट्य अर्थात तमाशातील व्यक्तींचं चरित्रांचं चित्रण त्या ठिकाणी केलेलं आहे. अण्णाभाऊंनी या कादंबऱ्यामध्ये जी स्त्री रंगवलेली आहे, जी चित्रित केली आहे, जी शब्दबद्ध केलेली आहे, जी रेखाटलेली आहे स्त्री, या स्त्रीचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की त्या स्त्रीनं भारतीय संस्कृतीला आणि महाराष्ट्राच्या पावित्र्याला कुठल्याही प्रकारचं गालबोट लागेल असं वर्तन तिनं केलेलं नाही, हे वैशिष्ट्य आहे. म्हणजे जीवनमूल्यांची जोपासना करणारं चारित्र्य त्या ठिकाणी अण्णाभाऊ मांडतात. प्रेमाच्या देखील कादंबरीबद्दल या ठिकाणी दिसतं. तर आवडीसारखी एखादी कादंबरी आहे की त्या आवडीसारख्या कादंबरीमध्ये स्त्रियांवर होत असलेला अत्याचार आपल्याला दिसतो. की आवडीचा भाऊ नागू, त्या आवडीचं लग्न हे एका आजार असणाऱ्या एका गृहस्थाबरोबर करण्यात येतं आणि लग्नाच्या पहिल्याच दिवशी आवडीला हे कळतं की आपल्या नवऱ्याला हा आजार आहे. ती आवडी आपल्या आईला ही आपल्या मनातली व्यथा जाऊन सांगते. म्हणजे स्त्रीचं आयुष्य कुणी समजून घेणार आहे की नाही. मी हिंदीचा प्राध्यापक असल्यामुळे मी हिंदीमध्ये आम्ही असं म्हणतो की लोग कहते हैं कि औरत एक जिस्म का नाम है, उन्हें क्या पता कि उसको भी एक रूह होती है. तिलाही आत्मा आहे, तिलाही वेदना आहे, तिलाही संवेदना आहे. हे आम्ही कधीतरी समजून घेणार आहोत की नाही, का त्याच्यावर केवळ अन्याय आणि अत्याचारच करणार आहोत. जेव्हा ती आईला जाऊन या प्रकारची मांडणी करते की त्याच्या पतीची स्थिती अशी आहे, त्या स्थितीमध्ये आई तिला असं म्हणते की मुलीला दिल्या घरीच किंवा वाल्या घरीच मरावं लागतं, मरण्यासाठी तिला तिसरी जागा नसते. आणि मग स्वाभाविकपणे या सगळ्या स्थितीचा विचार करता त्या आवडीच्या मनात बंड उत्पन्न होतं. ती दरम्यानच्या कालावधीमध्ये धनाजीच्याकडे आकर्षिल्या जाते आणि एक धाडसाचं पाऊल उचलते आणि ती धनाजीचा उंबरठा ओलांडते. सुखाचा संसार सुरू होतो, एक मुलगा जन्माला येतो. आनंदाचा चाललेला हा संसार एवढ्यामध्येच सारजा ही बहीण गोड बोलून आवडीला माहेरी बोलवते. आवडी माहेरी जाते आणि माहेरी गेलेल्या या आवडीवर आवडीचा भाऊ नागू ही कुऱ्हाडीचे घाव टाकून तिची हत्या करतो.
ही जी स्त्रीची वेदना आहे ही देखील अण्णाभाऊंनी मांडली. ग्रामीण जीवनाचं चित्रण करत असताना पोट भरण्यासाठी कशा प्रकारची कामं करावी लागतात, म्हणजे पोटाची आग किती भयंकर असते आणि ती माणसाला कशा पद्धतीनं कोणत्या प्रकारची पावलं उचलायला बाध्य करते, याचं चित्रण म्हणजे स्मशानातील सोनंसारखी कथा जर आपण वाचली तर आपल्या लक्षात येईल की स्मशानातील सोनंमध्ये त्याचं पात्र असलेला भीमा म्हणजे रेड्याचं बळ असणारा भीमा, प्रचंड ध्येयष्टी असलेला भीमा ग्रामीण भागातून मुंबईला येतो आणि तिथं काम मिळेल असं त्याला वाटत असतं. शेवटी जे छोटं काम खणीमध्ये त्याला मिळतं त्या खणीमध्ये तो जाऊन काम करायला लागतो. बलशाली असणारा हा भीमा, बलदंड शरीराचा हा भीमा हातात टिकाव घेऊन जर पहाडाच्या समोर उभा राहिला तर पहाड देखील मागं सरकणार, एवढी ताकद भीमामध्ये होती. म्हणजे सुतकी आणि हातातल्या पहारीचा आघात जर केला तर पाषाणाच्या ठिकऱ्या उडवण्याचं सामर्थ्य ते ज्या भीमामध्ये होतं. परंतु एवढी प्रचंड मेहनत केल्यानंतर देखील 2 वेळची भाकरी त्याला प्राप्त होत नाही आणि एके दिवशी त्याला स्मशानातल्या त्या एका प्रेतावर चमकणारी वस्तू दिसते, ते सोनं त्याला दिसतं आणि त्याच्या लक्षात येतं की प्रेताच्या अंगावर सोनं असतं आणि मग तो प्रेतांची राख चाळून त्यातून सोनं मिळवण्याचा प्रयत्न करतो. त्याला एके दिवशी समजतं की गावातल्या सावकाराचा मृत्यू झाला आहे, म्हणून वाट पाहत बसतो भीमा की दिवस केव्हा मावळतो, संध्याकाळ रात्र केव्हा होईल, आणि रात्र होण्याची वाट पाहत मग रात्र झाल्यानंतर तो स्मशानात येतो आणि त्या सावकाराच्या प्रेतावर चा शोध घेऊन त्याच्या राखेतून त्याच्या बोटातली सोन्याची अंगठी त्याला मिळते. ती अंगठी मिळवतो तेवढ्या त्याच्या लक्षात येतं की प्रेताच्या तोंडामध्ये देखील सोनं टाकलेलं असतं. म्हणून तो तोंडामध्ये हात घालतो तर दातखिळी बंद झालेली आहे, तोंड उघडत नाही आहे. तो उघडण्याचा प्रयत्न करतो, एवढ्यात पाठीमागून हिंस्र श्वापदांचा हल्ला होतो. भीमा त्यांशी झुंज देतो, त्यांना परतवून लावतो आणि मग आपल्या पहारीनं त्या प्रेताच्या तोंडामध्ये पहार तो टाकतो, त्याचं तोंड फाकवतो, त्याच्यात बोट घालून तो सोनं मिळवतो. आणि या गडबडीमध्ये गावातल्या लोकांचा स्मशानभूमीकडे येण्याचा आवाज येतो. हे पाहिल्यानंतर तो गडबडीमध्ये आपली पहार बाहेर काढतो आणि पहार बाहेर काढल्याबरोबर त्या प्रेताची जी मूळ जातखिळी बसलेली होती ती स्थिती, ही जातची कवळी ही बंद होते आणि बोटं मध्येच अडकतात. काढण्याचा प्रयत्न करतो, बोटं निघत नाहीत. प्रचंड संघर्ष करतो, बोट बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करतो, परंतु यशस्वी होत नाही आणि शेवटी बोटं जो ज्यावेळेस बाहेर काढतो त्यावेळेस त्याची ती दोन्ही बोटं निकामी झाली असतात, त्याची दोन्ही बोटं संपतात. म्हणजे पोटाची आग विझविण्यासाठी एवढा माणसाला जर संघर्ष करावा लागत असेल तर अशा स्थितीमध्ये त्या माणसाला जीवन जगण्याची सर्व सोय जर मिळत नसेल तर मग ह्या स्वातंत्र्याला अर्थ काय आहे, या प्रकारची अण्णाभाऊ मांडणी करतात. आणि 15 ऑगस्ट 1947ला देश स्वतंत्र झाला, त्याच्या दुसऱ्या दिवशी 16 ऑगस्टला मोर्चा काढतात आणि त्यामध्ये ते म्हणतात ये आज़ादी झूठी है, देश की जनता भूखी है. म्हणजे या स्वातंत्र्याचा अर्थ काय, जर समाजातल्या उपेक्षितातल्या तळागाळातल्या व्यक्तीला जीवन जगण्याचे सर्व अधिकार जर मिळत नसतील तर त्या स्वातंत्र्य ते काय उपयोगाचं आहे. एक कवींनी म्हटलं आहे की ते स्वातंत्र्य खरे न फक्त जे आपुली तोडिते बंधने, ते स्वातंत्र्य खरे न जे फक्त आपली तोडिते बंधने, अन्यांच्या पदशृंखलात बघते निष्कंपायशा मने. म्हणजे जर हे स्वातंत्र्य जर समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला हे आपलं आहे असं वाटत नाही, म्हणजे स्थिती अशी आहे की स्वातंत्र्याचा खरा अर्थ आज आम्हाला कळत नाही, कळाला तरी हवा तसा तो सर्वांनाच मिळत नाही. म्हणजे केवळ पोटावर मोजण्या इतक्या व्यक्तींचं त्याचं जर स्वातंत्र्य ठरणार असेल तर त्या स्वातंत्र्याचा उपयोग नाही. म्हणून अण्णाभाऊ राजकीय स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक स्वातंत्र्याची मागणी त्या ठिकाणी करतात. या सर्व गोष्टींचा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येतं की आपण अण्णाभाऊंपासून काय घ्यावं. हे जन्मशताब्दी वर्ष आहे, एखाद्या महापुरुषापासून आपण काय घ्यावं. ते 2-3 मुद्दे या ठिकाणी मला वाटतात की त्याचा विचार आपण नक्की केला पाहिजे. म्हणजे जी परिस्थिती आम्हाला प्राप्त आहे त्या परिस्थितीला शरण न जाता आपल्या सामर्थ्याच्या बळावर अंतर्मनातला आत्मविश्वास जागा करून आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याची क्षमता ही प्रत्येक व्यक्तीच्या मध्ये आहे. हा आत्मविश्वास अण्णाभाऊंनी आपल्या कृतीतून सिद्ध केला. आपणही तो आत्मविश्वास संपादन केला पाहिजे. कारण जगाचा इतिहास आहे की आत्मविश्वासाच्या बळावर जीवनातली सर्व शिखरे ही पादाक्रांत करता येतात.
प्राचीन काळातलं ते दुर्बल जहाज घेऊन कोलंबस निघाला आणि त्यांनी अमेरिका खंड शोधून काढला केवळ आत्मविश्वासाच्या बळावर. हजारो मैलांचा वळसा घालून वास्को द गामा भारतात आला. त्या पाठोपाठ फ्रेंच आले, डच आले आणि पूर्व गोलार्धामध्ये त्यांनी आपल्या वसाहती स्थापन केल्या केवळ आत्मविश्वासाच्या बळावर. चार चार राजसत्तांनी वेढलेला असताना देखील, म्हणजे उत्तरेला मोगलाई, दक्षिणेला कुतुबशाही, एकीकडे आदिलशाही, एकीकडे निजामशाही, अशा चार शाह्यांनी वेढलेला असताना देखील या चारी शाह्या चारी मुंड्या चित करत महाराष्ट्राच्या भूमिपुत्रानं छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली केवळ आत्मविश्वासाच्या बळावर. हजारो वर्षापासूनचा माझा दलित समाज ज्या अन्याय अत्याचाराच्या गर्तेत लोटल्या गेलेला आहे, त्या दलित समाजाच्या अंतर्मनामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी, त्यांची चेतना जागविण्यासाठी, त्यांची अस्मिता जागविण्यासाठी प्रसंगी काळ्या राम मंदिराच्या प्रवेशाच्या समयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाठीवर काठीचे आघात सोसले आणि ती चेतना जागवली केवळ आत्मविश्वासाच्या बळावर. हा आत्मविश्वास आम्ही शिकला पाहिजे. अण्णाभाऊंच्या चरित्रातून आम्ही काय शिकावं, तर आपला स्वाभिमान हा विकल्या जाऊ नये. आम्ही आपला स्वाभिमान हा जागृत ठेवला पाहिजे आणि त्या स्वाभिमानाचा अहंकारही नसला पाहिजे. ही गोष्ट आपण शिकली पाहिजे. समाजाच्या व्यथा आणि वेदना ह्या जाणून घेऊन त्या दूर करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणं ही प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे. हे देखील आपण अण्णाभाऊंच्या चरित्रातून शिकलं पाहिजे. म्हणून मी आपल्या सर्वांना आवाहन करेन की अण्णाभाऊंच्या आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्याचा अभ्यास करून त्याची आजची उपयोगिता लक्षात घेऊन त्या पद्धतीचा आपला हा व्यवहार झाला पाहिजे. माझं हे जे आव्हान आहे, हे आव्हान जातीय नाही. माझं हे आव्हान संकुचित नाही. सनातन न्यायाचं आक्रमक अन्यायाला दिलेलं हे आव्हान आहे. सुमंगल सुरवृत्तीचं अमंगल असुरवृत्तीला दिलेलं हे आव्हान आहे. दैदिप्यमान नीतीचं अमंगल अनीतीला दिलेलं हे आव्हान आहे. ज्यावेळेस अन्यायाच्या ठिकऱ्या उडून जुलमांना पायदळी तुडवीत समतेचा, समरसतेचा, बंधुत्वाचा सूर्योदय या भारताच्या भूमीवर या ठिकाणी होईल, तेव्हाच खऱ्या अर्थानं भारत वैभवाच्या शिखरावर विराजमान होईल. भारताला वैभवाच्या शिखरावर जर विराजमान आम्हाला जर करायचं असेल तर स्वाभाविकपणे समाजामध्ये हा बंधुत्वाचा भाव निर्माण झाला पाहिजे आणि तो सूर्योदय या समाजामध्ये होईल. जातीभेदाच्या कठोर अडथळ्यांना तो सूर्योदय रोखता येणार नाही. अतिरेक्यांच्या निर्दयी बंदुका त्या सप्ताश्वराला धाक दाखवू शकणार नाही. राजकारणातल्या कुटील कारवाया त्या व्योमराजाला थांबू शकणार नाही. त्याचं उदित होणं हे राष्ट्राचं आश्वासन असेल, त्याचं प्रगट होणं हे न्यायाचं जागरण असेल. अन्यायाच्या ठिकऱ्या उडवीत आणि जुलमांना पायदळी तुडवीत हा समरसतेचा, बंधुत्वाचा आणि सर्वांच्या उत्कर्षाचा हा सूर्योदय भारतभूमीवर होईल आणि त्यासाठी अण्णाभाऊंच्या एकूण जीवनाचा आणि अण्णाभाऊंच्या साहित्याचा अभ्यास आम्ही केला पाहिजे. अण्णाभाऊंच्या साहित्याबद्दल बोलत असताना मी शेवटी एवढंच म्हणेन की अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये अनुभवाची प्रामाणिकता आहे, त्यात साहित्याचा शृंगार आहे, त्याचसोबत वेदनेचा अंगार देखील त्या ठिकाणी आहे. अन्याय आणि अत्याचार यांच्या विरोधामध्ये लढण्याची एक ललकारी त्यांच्या साहित्यामध्ये आहे. तर आपल्या अस्तित्वाचे दर्शन अस्मितेच्या माध्यमानं घडविणारी तुतारी देखील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. समाज जीवनाचे वास्तव मांडणारे हे साहित्याचं एक लेणं आहे आणि मराठी मातीचं ते सोनं आहे. आपण त्या सर्वांनी अण्णाभाऊंच्या या साहित्याच्या सोन्याचा आपण अंगीकार करावा. जी मूल्यांची शिकवण अण्णाभाऊंनी दिली त्याचा आपण अंगीकार करावा. अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मी पुन्हा एकदा अण्णाभाऊंना विनम्र अभिवादन करतो. पुनश्च एकदा मुंबई विद्यापीठाला आणि आयोजकांना चे मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी विचार मांडण्याची संधी मला उपलब्ध करून दिली. प्रारंभीच म्हटल्याप्रमाणे अनावधानानं मराठी बोलत असताना काही प्रमाद घडला असेल तर आपण उदार अंतःकरणाने क्षमा कराल एवढी विनंती करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद.